Gentle kitchen we gather round. Fresh ingredients we have found. We're cooking simple every day. Healthy for a smile. वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण रेसिपी बनवणार आहोत उन्हाळ्यात खाऊ शकणारे अशा एका लाडूचा प्रकार व त्याचबरोबर आपले शरीर थंड कसे राहील, उष्णता कशी शरीराची कंट्रोलमध्ये राहील याचा संपूर्ण विचार या लाडू करताना केला गेला आहे. तर आज आपण बनवणार आहोत वंडर शेफच्या इंडक्शन ग्रिल किंवा आपण त्याला इन्फ्रारेड स्टोव पण बोलू शकतो. आजकालच्या घडीला सिलेंडरची कमतरता असल्यामुळे अशा प्रकारचे इलेक्ट्रिक इंडक्शन घेतले तर खरंच जेवण बनवण्याची अजिबात काळजी नाही. गॅस मिळाला नाही तरी टेन्शन नाही. सर्व प्रकारच्या भांड्यांचा वापर या इंडक्शनला करता येतो. तर त्याचप्रमाणे इव्हनिटीमुळे भाजताना अजिबात करपत नाही, एकसारखं भाजलं जातं. हिटिंगचं यामध्ये 6 ते 11 प्रीसेट फंक्शन आहेत आणि अचूक तापमान नियंत्रण यामध्ये केले जाते. यात चाइल्ड लॉक, ऑटो शट ऑफ सारखे फीचर्स आहेत आणि यामुळे किचनची शोभा पण वाढवण्यास मदत होते. तर चला मग आज आपण या किचन पार्टनरसोबत बनवूयात खास असे उन्हाळ्यासाठीचे लाडू. तर ह्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ह्यामध्ये 2 वर्षाची वॉरंटी आहे, त्याचबरोबर बार्बिक्यू ग्रिल आहे. अगदी सगळ्या सोयीनिशी हे वंडर शेफचं इंडक्शन आहे. तर या ठिकाणी वंडर शेफ इंडक्शन आपण सुरू करणार आहोत. सुरू केल्यानंतर ते ऑन ऑफ बटनने चालू करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला किती हीटवर आपल्याला हे करायचं आहे त्याच्यावर मी या ठिकाणी प्रथम 800 इतकं टेम्परेचर सेट करून, तर या ठिकाणी पिस्ता, भोपळ्याचे बी, काळे बेदाणे, बदाम 10 ते 12, मगजबी 1 वाटीला कमी थोडं, 1 वाटी खोबरे किस, 1 वाटी गूळ आणि 100 ग्रॅम मखाना घ्यायचे आहे. 1 वाटी खोबऱ्याचं किस या ठिकाणी भाजून घ्यायचं आहे. 1000 टेम्परेचर ठेवण्याचं कारण की अजून पॅन आपला थोडासा गरम झालेला नाही आणि गरम झाल्यानंतर तो परत कमी करून 600 ते 700 पर्यंत ठेवायचा आहे. तर सुकलेल्या आठवणींचा झरा ही माझी कादंबरी नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे. तर वयोवृद्ध स्त्रीचे भावी विश्व रेखाटण्याचे व तिचे आयुष्य कथन करण्याचे काम या कादंबरीत केले आहे. खरंच ही आपली जवळची वाटणारी अशी चिनुताईचे मनोगत रेखाटण्याचे काम या कादंबरीमार्फत केले आहे. तर नक्कीही तुम्ही खरेदी करा. ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर ही सहज उपलब्ध होते. आणि त्याचबरोबर मनाचा कल ही माझी पहिली कादंबरी आहे, तीही ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. खोबरे चांगले एकसारखे भाजले जाते. इन्फ्रारेडमुळे अजिबात करपत नाही, सगळीकडून सारखे भाजले जाते. तर आता हे खोबरे चांगले भाजून तयार झालेले आहे. तर खोबऱ्यामध्ये भरपूर खनिजे, विटॅमिन शरीर थंड ठेवण्यास, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास, केस आरोग्य सुधारण्यास, झोप चांगली येण्यास मदत होते. तर आता हे न करपता चांगले भाजलेले खोबरे एका ताटामध्ये काढून ठेवायचे आहे. मखाना खूप चिंबट आहे. आता सहज उपलब्ध होणारे मखाना यामध्ये टाकणार आहोत. या ठिकाणी मी 100 ग्रॅम इतके मखाना घेतलेले आहे. तुम्ही 2 कप जरी यामध्ये मखाना वापरले तरीही चालतं. या ठिकाणी अगदी योग्य परफेक्ट मेजरमेंट असलं पाहिजे असं काही नाही. पहा, पहिल्यांदा अगदीच चिंबट असे मखाना आहेत आणि भाजल्यानंतर ते अगदीच छान कुरकुरीत तयार होताना दिसते. तर अगदी छान, अगदी कसलेच तूप न टाकता चांगले भाजून घ्यायचे आहे. या ठिकाणी 600 इतकं टेम्परेचर ठेवलेलं आहे. पहा, खुसखुशीत असे चांगले भाजून तयार झालेले आहेत. तर आता हे भाजलेले मखाना तेही एका ताटात साईडला काढून ठेवायचे आहे. मखानामध्येही फायबर, अँटीऑक्सिडंट, कॅल्शियम रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते, शरीरात गारवा निर्माण करते.
1 वाटीला थोडे कमी असे मगज बी घेतलेले आहे. हे कलिंगडचे बी असल्यामुळे तेही अतिशय थंड आणि खास करून हे उन्हाळ्यातच मिळणारे फळ असल्यामुळे खरंच कलिंगडामध्ये खूप चांगले गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतात. तर असे हे मगज बी यामध्ये झिंक, मॅग्नेशियम, बीपीचा त्रास कमी करणे व यामध्ये भरपूर उष्णता कमी करण्याची ताकद आहे. तेही चांगले तडतडले की समजायचं हे बी आपले भाजून तयार झालेले आहे, तेही काढून घ्यायचे आहे. तर आता या ठिकाणी आपण पाव कप अगदी थोडंसंच भोपळ्याच्या बिया यामध्ये टाकायच्या. यामध्ये अँटीऑक्सिडंट शुगर कमी होण्यासाठी मदत होते, थंडावा निर्माण तर करतेच, अगदी खूप भरपूर फीचर्स असणारे औषधिक असे या बी आहेत. त्याही चांगल्या टम्म फुगेल इतकं भाजून घ्यायचं आहे. आता साल त्याची तडतडली की समजायचं हे आपलं चांगलं भाजून तयार झालेलं आहे. तर आता हेही भाजलेले बिया काढून त्यामध्ये टाकायचे आहेत. तर आता चांगली चव येण्यासाठी व अगदी कमी प्रमाणात अगदी 10 ते 15 इतके बदाम कोरडेच भाजून घ्यायचे. अतिशय कमी हे बदाम वापरायचे आहे, जास्त बदामाचा वापर नाही करायचा. तर तेही बिना तूप टाकता चांगले नुसतं भाजून घ्यायचं आहे. बदामामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, तात्काळ ऊर्जा प्रदान करते, तर त्वचा, केस चांगले ठेवण्यास मदत करते आणि शुगर कंट्रोलमध्ये ठेवते. इतके सगळे गुणधर्म, औषधी गुणधर्म यामध्ये मिळते. तर आता अगदी हे ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल, नाही घातले तरी चालतात. तर अगदी चव येण्यासाठी पिस्ता यामध्ये घातलेला आहे. तेही चांगले गरम करून त्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे. आता हे थोडंसं 1 चमचा तुपामध्ये काळे बेदाणे टाकायचं आहे. तर थोडंसं ह्याच्यामध्ये उष्णता असते, पण चांगले दिसण्यासाठी व यामुळेही रक्तवाढीस मदत होते व थोड्याशा तुपामध्ये भाजल्यामुळे अगदी छान खमंग असे आपले लाडू लागतात आणि यातील बेदाणे खूप टेस्टी होतात. तर हे भाजत असताना आपल्या लक्षात येईल की फुलताना दिसत आहे. तर असे फुलले की समजायचे आपले बेदाणे चांगले परतले गेलेले आहे. अगदी खूप जास्त तुपामध्ये तळायचे नाहीत, थोड्याशा तुपामध्ये फक्त हलवून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे हे आपले चांगले बेदाणे भाजून तयार झालेले आहे. ते थोडंसं साईडला ठेवून द्यायचं. आता हे जे आपण भाजून घेतलेले सगळे बिया, मखाना वगैरे आहेत ते मिक्सरमधून काढायचे आहेत. त्यापूर्वी आधी आपण गुळाचा पाक करणार आहोत. एकतारी पाक वगैरे काही करायचा नाही, फक्त आपण ज्याप्रमाणे गुलाबजामला पाक तयार करतो तसाच फक्त पाक तयार करायचा आहे. या ठिकाणी 1 वाटी इतकं गूळ घ्यायचा आहे. मी कमी गोड व्हावे या हेतूने कमी गूळ वापरलेला आहे. जर आपल्याला थोडंसं गोड हवे असेल तर अर्धी वाटी अजून तुम्ही गूळ वापरला तरी चालेल. तर 1 वाटीला पाणी त्याच्या मापातच टाकायचं आहे. तर हे गुळाचा पाक करून घ्यायचा आहे. गुळाचा ऐवजी जर तुम्ही खडीसाखर वापरली तर खडीसाखर अतिशय थंड असते व तीही शरीरामध्ये थंडावा निर्माण करण्यास उपयुक्त असते. जर घरी साखर उपलब्ध असेल तर नक्की खडीसाखरेचा वापर करा. या ठिकाणी माझ्याकडे गुळ असल्यामुळे मी गुळाचा वापर करत आहे. तसंही गुळ ही औषधिकच आहे व त्याचा वापर आपण सहज करू शकतो. आता इन्फ्रारेड बंद करायचा आहे कारण आपला पाक तयार झालेला आहे. आता हे जे आपण भाजून ठेवलेलं आहे ते थंड झालेलं आहे. तेही आता मिक्सरमधून वाटून घ्यायचं. अगदी जास्त बारीक करायचं नाही, पावडर करायची नाही, थोडंसं असं क्रिस्टल ठेवायचं आहे. ज्याप्रमाणे भरड काढतो त्या पद्धतीने थोडंसं मोठंच ठेवायचं आहे. त्यामुळे लाडू अगदी छान रवाळ असे लागतात. थोडेसे वेगळे आहेत लाडू, पण टेस्टला पण चांगले लागतात आणि बहुगुणी असे लाडू आहेत. तर आता जे आपण थोडेसे भाजून घेतलेले बेदाणे आहेत तेही यामध्ये टाकायचे आहे. चवीनुसार
जायफळ टाकायचे आहे किंवा वेलची पूड टाकायची आहे. आपल्या आवडीनुसार आपण इसेन्स टाकायचा आहे. जो गुळाचा पाक करून घेतलेला आहे तो आता यामध्ये ओतून घ्यायचा आहे. पहिल्यांदा अगदी थोडासा करत पाहायचा आहे. खूप जास्त झाला तरीही आपले लाडू पचपचित होऊ शकतात. त्यामुळे अंदाज घेतच आपण हा पाक यामध्ये ओतून घ्यायचा आहे. पाक गरम असल्यामुळे चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचा आहे. तर आता हा जो पाक तयार केलेला आहे तो अगदी योग्य झालेला आहे. त्यामुळे सगळाच हा पाक लागणार आहे. तर सगळा पाक ओतून घेतलेला आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित आणि थंड झाल्यानंतर लगेचच लाडूही वळायला घ्यायचे. अगदी योग्य मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स नाही केलं तर त्याची टेस्ट येणार नाही. तर पहा, हे लाडू अतिशय चांगल्या पद्धतीने वळले जाताना दिसत आहे. पाक अगदी परफेक्ट झाल्यामुळे लाडू शेवटपर्यंत छान वळता आले व अजून वेगळं काही करावे लागले नाही. फ्रेंड्स, चला तर मग पटकन पौष्टिक लाडू बनवायला घेऊ व कुटुंबातील सर्व सदस्य हेल्दी कसे राहील याची खबरदारी घेऊ. तसेच बरोबर मस्त खात राहा व हेल्दी कसं राहता येईल याचा विचार करू. तर आपले हे लाडू चांगले वळून तयार झालेले आहेत. अशा या हेल्दी लाडू बरोबर ही आपली रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करायला विसरू नका. आणि काही सजेशन असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आता हे आपले लाडू खूप छान वळून तयार झालेले आहेत. तर आपल्याला आवडत असेल तर पिस्तावरून लावायला काही हरकत नाही. तर आता या लाडूची रेसिपी करून झाल्यानंतर मला नक्की कमेंट करा. पहा, लाडू खूप चांगल्या पद्धतीने मोडता येतोय. आता हा लाडू आतूनही खूप चांगला तयार झालेला आहे. चांगला बाइंड करता आलेला आहे. त्यामुळे आपला पाक अगदी चांगला झालेला आहे. तर फ्रेंड्स, नक्की हा लाडू घरी करून पहा. ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला म्हणजे शीतल्स कॉर्नरला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन दाबायला विसरू नका. त्यामुळे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहील. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल थँक्यू. भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. बाय. In Chet's kitchen we gather round. Fresh ingredients we have found. We're cooking simple.